नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ कोकणातील होळी म्हणजेच शिमगोत्सवावरती आहे. माझे गाव रायगड जिल्ह्यात म्हसळा तालुक्यात कोळे हे गाव आहे. आमच्या गावची होळी सणाची वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा व पद्धती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. हा शिमगोत्सव म्हणजेच पालखी सोहळा धुलीवंदन पासून पुढे रंगपंचमी पर्यंत चालू असतो. त्या दिवसात पालखी पहिले 2 दिवस आमच्या म्हणजेच हनुमानवाडीत असते. यानंतर पालखी गावातच बेलवाडी व संतोषी मातावाडी येथे असते. आम्ही कडी लावली तरी आम्ही बघू लावू शकतो. थोडं नाही बस बस म्हणजे तू पण आलेला इकडे. अरे कौशल कौशल साची कुठे साची आपला मित्र आहे तो पळाला. हे घरात नको घराच्या बाहेर या. नाही व्हिडिओ चालू आहे. बस साधारणतः संध्याकाळचे 4 ते 5च्या दरम्यान गावातील लोक, लहान मुलं होळी दहनासाठी गवत, लाकूड, सुखा पालापाचोळा गोळा करायला सुरुवात केली. ठीक आहे. हा प्लास्टिक अजून बघ कुठला कलर आहे. हा बेस्ट आहे. आता आणलाय तो मस्त. मोठा प्लास्टिक आणलाय. तू बायको साडी आणा गेला काय. अरे जुनी साडी रे. इकडे आण. हा बाई इथे हात घेऊ. राखी जा म्हटलं नको जाऊ तू. आला नाही काय नाही. आणि आम्ही काय चेहरा दिसला पाहिजे ना तुझा प्रॉपर. चला घ्या रे. गाडी 10 मिनिटं थांबेल. चहा नाश्ता करून घ्यावे. मग तांदूळ भाजी वाटत उतरून गेला. चहा पाणी करून घ्यायचं. करून घ्या सगळ्यांनी. झालं काय. तो फेस येणार नाही रे, उन्हामुळे येणार नाही. ते काळोख येईल सगळा. नाही फोटो पण काढतोय. गोल कुठे गोल ए नरेश मोठी गाडी ना ए नरेश ए नरेश इकडे बघ
काय काय वाजणार आवाज काय येणार नाही, आवाज नंतर गाणं चेंज होणार आहे. उजेड कशाला पाहिजे? हा हा असे टाका, असे टाका. गोल करा. ए राकेशचा काम करतो. हे आता त्याला बांधायला नाही तर गोल करायचा आणि नंतर अशा वरनं टाका परत. आता कॉन्ट्रॅक्ट चेंज झाला ना. हा राकेश आला आता. हा काय काठी मोठी आहे ना वैभव, तुझ्याकडे काठी होती ना आई बघ. हे थांब 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 एक काठी थांब आहे तिकडे दगड लागला. येथे रात्री होळी दहनाच्या अगोदर सर्व तरुण मुलांची मज्जा व मस्ती चालू होती. काकांना दे, काकांना दे, काका दे. काय बोलू, काका काय बोलू? बोला बोला. काय काय बोलू? बोल बोला. आता चालू करा. आता होळी सोबत. हा बोला बोला बोला. म्हणून बोलतो ना टाटांना बोलायला नाही काहीतरी. आता थोड्या वेळात होळी दहनचा कार्यक्रम सुरू होणार आहे, तर सर्वांनी लवकर चौकात यावे. चौकात यावे. लाईट कमी पडते. राकेश मुलाखत घेतो. आमचे गावचे मुलाखत घेतो. शशिकांत शिर्के आणि पत्रकार मुलाखत घेतो. पत्रकार घेतात पण तुम्ही यावेळेस इंटरव्ह्यू दिली पाहिजे. अरे तू दे ना, तुझी पहिली इंटरव्ह्यू घेतो ना. मला शिकायचे फोटो काढत होतो पुढे काय आणि आपल्याला दोन शब्द मार्गदर्शन करा. हे सांग ना, होळी चांगली व्हावी आनंदात आणि सुख राकेश सांग, होळी चांगली सुख समृद्धीत आनंदात. कोळेगावामध्ये होळीचा सण उत्साहाने साजरा होत आहे. ऐका रे, व त्यासाठी सर्व भाविक आलेले आहेत. ह्या वर्षीचे मानकऱ्यांनी होळीच्या पूजेची सुरुवात केली आणि देवाला गाराणं घालून होळी दहनाला सुरुवात केली. मान्य करून घे. आमच्यातून काय चूक मूक झाली असेल तेव्हा तुझ्या तुला माहिती. चूक झाली असेल तेव्हा पायाखाली पदराखाली घे. तिकडे बालगोपाल जिकडे कामाधंद्या जातो तिकडे त्यांच्या पाठीवर सादर उभी राहा. गावामध्ये रोगराई असेल तेव्हा शिवांच्या बाहेर जाऊ दे. अशीच माझ्या अशी नवताला पोहणार. तुम्हा कुठे झाला पहिला उद्या पांडव तुम्हा कुठं झाला. पहिला उदर पांडव तुम्हा कुठे झाला. कळकीच्या बेटी एका कोमनी पाजला. 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 तो देव को माता लावला वाकला. त्या देव पालकी जातमता बस. पालकी जातमता बस. त्या देव पालकी जातमता बस. दानपट मीरावती डस. सोन्याचे दानपट मीरावती डस. दानपट मीरावती डस. सोन्याचे दानपट मीरावती डस. त्या देव पालकी कालंबा बस. 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 सोन्याचे दानपट मीरावती डस. सोन्याचे दानपट मीरावती डस. सोन्याचे दानपट मीरावती डस. आसमानाचे दानपट उमरणी डस. आसमानाचे का उमरणी डस. आसमानाचे का उमरणी डस. गाऊच पालकी भाटी दसस. गाऊच पालकी भाटी दसस. राऊत पालकी भाटी दसस. राऊत पालकी भाटी दसस.
बेसस नका पळूराव तनू झाला बरा वाटा 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 काळी डवली पिला काळी एक माझा तिची काळी डवली पिला फिरा फिरा माझा तिची काळी डवली पिला काळी एक माझा तिची काळी डवली पिला सारदा कोणाला ना गेली सांग सांग पारदा कोणाला ना गेली सांग सांग पारदा कोणाला ना गेली सांग सांग पारदा कोणाला ना गेली हात पाणी प्याली ओ यात्रा 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 ना गेली कोल्हापूर पाहून कापत राहिली कोल्हापूर पाहून कापत राहिली कोल्हापूर पाहून कापत राहिली कोल्हापूर पाहून कापत राहिली पाहून कापत राहिली कोल्हापूर पाहून कापत राहिली ब्रह्म विष्णुदेव मिळून होम रचिला ब्रह्म विष्णुदेव मिळून होम रचिला ब्रह्म विष्णुदेव मिळून होम रचिला 33 कोटी देव मिळून शिमगा खेळिला 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 कापू भोजर याला पाच पाडियो रे पाडियो
होम लागल्यावर पालखी देवघरातून होळी जवळ आणली. पालखीने होळीच्या भोवती 5 वेळा फेऱ्या मारून मुलांनी पालखी नाचवायला सुरुवात केली. थोडा वेळ पालखी नाचवून आता पालखीला सानेवरती घेऊन जायला सुरुवात केली.